हॅलो, वेलकम टू स्नेहांजली चॅनल। आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरलं वांग। त्यासाठी लागणारं साहित्य आहे वांग, 4-5 मीडियम आकाराची वांगी कापून घेतलेली आहेत, कोथिंबीर, फ्रेश अशी कोथिंबीर, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो, आलं, कांदा, खोबरं, लसूण। आता एका तव्यावर आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित असे परतून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं, एकदम असं गोल्डन कलर यायला पाहिजे। हे बघा, असं व्यवस्थित परतून घ्यायचंय, व्यवस्थित ते भाजलं गेलं पाहिजे। याचा आपल्याला मसाला बनवायचा आहे, वाटण बनवायचं आहे आणि आपल्या भाजीला खूप टेस्ट येणार आहे, छान अशी चव येणार आहे। हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय। भाजलेले सगळे साहित्य, कोथिंबीर, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो, हे सगळं आपण वाटण बारीक करून घ्यायचंय। हे बघू शकता, आपलं वाटण तयार आहे। आता या वांग्यामध्ये वाटण व्यवस्थित असं भरून घ्यायचंय। 2 मीडियम स्पून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आपण, त्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण मिक्स करायचंय। थोडंसं घ्यायचंय कारण आपल्याला फोडणीसाठी पण लागणार आहे वाटण। आता यात थोडंसं काळं तिखट, हळद आणि मीठ टाकून घ्यायचंय। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आपल्या या वांग्यामध्ये हे भरून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वांगे भरून घ्यायचे, त्याच्यामध्ये व्यवस्थित असं सारण गेलं पाहिजे। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे। आता एका कढईमध्ये जिरं मोहरी टाकायचे तेलात। हे बघा, असं तडतडलं पाहिजे। असं व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे। आपण त्या भरलेली वांगी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित फ्राय असं मिक्स केलेले, मसाला व्यवस्थित त्याला लागला गेला पाहिजे। बघू शकता, जो आपण मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट टाकलंय, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मीठ टाकायचंय, चवीनुसार मीठ टाकलं की आपलं वांग लवकर शिजेल। आता याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ मऊ व्हायला ठेवायचं, शिजायला ठेवायचं। बघू शकता, व्यवस्थित असं हे मऊ होत आले, पण खाली लागतंय, त्यामुळे आपण थोडंसं गरम पाणी करून घेतलंय। लक्ष ठेवायचं, या स्टेजला आपल्याला याच्यात गरमच पाणी घालायचं, गार पाणी अजिबात नाही घालायचं। तुम्हाला हवा तेवढा रस्सा तुम्ही बनवून घेऊ शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपली वांग्याची भाजी व्यवस्थित अशी शिजत आहे। बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, राईस आजचा आपला मेनू आहे। खूप टेस्टी अशा पद्धतीने बनवली की भाजी बनते। आय एम शुअर एकदा कराल तर हमेशा वारंवार हीच रेसिपी फॉलो करा। हे बघा, अशा प्रकारे आपला आजचा मेनू तयार आहे। भरलं वांग, हिरवी मिरची आवडत असेल तर शेंगदाण्याची चटणी आणि हाताने फोडलेला कांदा, बाजरीची भाकरी, मस्त असा गावरान बेत झालेला आहे। चला, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।